शहरात अतिक्रमण विरोधी धुळे वाहतूक शाखेची कारवाई। दुकानदार, गॅरेज आणि नाश्ता गाड्यांचे साहित्य जप्त। धुळे शहरातील 12 पत्थर चौक ते टावर गार्डन या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी धुळे शहर वाहतूक शाखा, शहर पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली। यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेत मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या। यामध्ये गॅरेजमधील पेट्या, दुकानदारांचे बाहेर ठेवलेले बोर्ड, तसेच नाश्ता गाड्यांचे गॅस सिलेंडर आणि इतर साहित्याचा समावेश होता। गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती। ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई राबवण्यात आली। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोरपणे कारवाई करून या परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले। प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मी प्रिया शिल्पा पाटील आज शहर वाहतूक शाखे धुळे यांच्याकडून माननीय एसपी साहेब, माननीय ॲडिशनल साहेब आणि माननीय एसडीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध जे ट्रॅफिकचे रस्ते आहेत तिथे वाहतुकाची कोंडी होते अशा ठिकाणी अतिक्रमण वाढलेलं आहे। तर वरिष्ठांच्या संकल्पनेनुसार शहर वाहतूक शाखा, संबंधित पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका पीडब्ल्यूडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात येते आहे आणि ही कारवाई जवळजवळ एक महिना चालणार आहे। सर्व कार्यालय मिळून आणि सर्व संस्था मिळून ही कारवाई आम्ही करत आहोत। या रस्त्यांवर स्टॉलधारकांनी फळ विक्री करतायत किंवा विविध त्यांचा व्यवसाय हा रस्त्यावर केल्याने ट्रॅफिकला अडथळा निर्माण होत आहे, ट्रॅफिक जाम होते आहे आणि याच्यातून एखादा प्राणांतिक अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून माझं सगळं व्यावसायिकांना आव्हान आहे की त्यांनी रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय थाटू नये, अन्यथा यातून काहीतरी गंभीर प्रकार घडू शकतो।